नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. ज्या गोष्टीची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली होती ते म्हणजे उर्वरित राहिलेला पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल. कारण राज्य शासनानं 1000 कोटीपेक्षा जास्त निधी उर्वरित पीक विम्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केला होता आणि त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की पुढील 15 दिवसामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन जाईल. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नव्हता त्या शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करू नका. 1028 कोटी रुपये हे राज्य शासनानं उर्वरित पीक विम्यासाठी जाहीर केले होते. त्याची संपूर्ण जी-आर राज्य शासनानं काढले होते व प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये अर्धवट पीक विम्याचं वाटप राहिलेलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांसाठी राज्याचे माजी कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी स्पष्ट केले होते की पुढील 15 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पडून जातील. त्याच प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्यात जेव्हा पीक विम्याचं वाटपाला सुरुवात झाली त्या पीक विम्याच्या वाटपामध्ये सुरुवातीला राज्य शासनानं 3700 ते 3800 कोटी रुपये मंजूर केले होते आणि त्यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरसाठीच पीक विम्याचं वाटप राज्य शासनानं केलेलं होतं. परंतु त्याच्यानंतर जे उर्वरित राहिलेले पीक विम्याचे पैसे होते, काढणी पश्चात नुकसान व यील्ड बेस काही शेतकऱ्यांचे राहिलेले होते, ते शेतकरी व 75% पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सध्या अजूनही प्रतीक्षाच करत आहेत. कारण जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये जितके पैसे वाटप झाले त्याच्यानंतर उर्वरित टप्पा दुसऱ्या टप्प्यात टाकण्यात येईल असे सांगण्यात आले, परंतु राज्य शासनाने निधी अभावी त्याच्या पुढचे पैसे न दिल्यामुळं इतका वेळ राज्य शासनाला लागला. परंतु अखेर पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याच्या कृषी मंत्री यांनी 1000 कोटीपेक्षा जास्त निधी उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी मंजूर केलेला होता व त्या शेतकऱ्यांच्या पैशासाठी शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत. परंतु 15 दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील असं कृषी मंत्र्यांनी सांगितल्यानंतर आज 20 दिवस झाले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायला तयार नव्हते. परंतु अखेर आता अपडेट यायला सुरुवात झालेली असून पहिल्या एका जिल्ह्याची अपडेट आज आपण घेऊन आहोत. तो जिल्हा आहे म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईचे 55 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि या 55 कोटी रुपयाचं वाटप याची तारीख 10, 11 आणि 12 या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या खात्यावर येणार आहेत. कारण आज आपण धाराशिव जिल्ह्याची अपडेट घेऊन आलेलो आहोत, परंतु आता उर्वरित ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला आहे प्रत्येक जिल्ह्यांचा, त्या जिल्ह्यांच्या अपडेट येतात तात्काळ व्हिडिओ आपण चॅनलवरून टाकणार आहोत. आता सुरुवात धाराशिव जिल्ह्यापासून झालेली आहे, त्यामुळे विमा कंपनीला जे राज्य शासनानं पैसे द्यायला सुरुवात केली होती ती सुरुवात झाली आहे म्हणायला हरकत नाही. कारण आता धाराशिव जिल्ह्याच्या HDFC कंपनीला राज्य शासनाने निधी वर्ग केलेला आहे. त्यामुळं आता यांनी पैसे टाकण्यासाठी तारीखही जाहीर करून टाकलेली आहे. ही तारीखही आपल्याला मिळाली आहे 10, 11 आणि 12 ऑगस्ट या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये धाराशिव जिल्ह्यातील काढणी पश्चात नुकसान भरपाईचे जे पैसे राहिले 55 कोटी रुपये, त्या 55 कोटी रुपयाचं वाटप या 3 दिवसामध्ये होणार आहे. सुरुवात 10लाही होऊ शकते, 11लाही होऊ शकते किंवा 12लाही होऊ शकते. त्यामुळे आता कुठेतरी राज्य शासनाने फक्त निधी जाहीर केलेला होता, परंतु ते पैसे विमा कंपनीला पोचलेत की नाही आजपर्यंत माहीत नव्हतं. परंतु आता मिळालेल्या अपडेटनुसार विमा कंपनीला पैसे सुपूर्त झालेत आणि आता विमा कंपनी शेतकऱ्यांच्या याद्या तपासण्याच्या कामात लागलेली आहे. त्यामुळं आता धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांची 55 कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आता 10 तारखेच्या पुढून पडायला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या अपडेटनुसार 10 ते 12 अशी अपडेट आलेली आहे. त्यामुळं 10लाही सुरुवात होऊ शकते, 11लाही होऊ शकते किंवा 12 तारखेलाही होऊ शकते. पण कमीत कमी आता सुरुवात तर झाली आहे म्हणायला हरकत नाही. कारण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकू असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे इतक्या पिरियडमध्ये आता विमा कंपनीला आज धाराशिव जिल्ह्याच्या विमा कंपनीला पैसे पोचले, याचा अर्थ इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कंपनीला पैसे पोचते झालेले आहेत. त्यामुळे आता इतर जिल्ह्याची अपडेट अजून जरी आलेली नसेल तर आता पुढील काळामध्ये वेळोवेळी आज जरी धाराशिव जिल्ह्याची अपडेट आलेली असली तर उद्या परवा दिवशी केव्हाही इतर जिल्ह्याच्या अपडेट येऊ शकतात. अखेर खरीप हंगाम 2024च्या पीक विमा वाटपाला उर्वरित पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे म्हणायला हरकत नाही. कारण खूप शेतकऱ्यांचे 75% पीक विमा अडकलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला तर सुरुवातीला लोकलायझर क्लेमचेही काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत.
यील्ड बेसचे पैसे अडकलेत आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईचेही पैसे अडकलेत. त्यामुळे या धाराशिव जिल्ह्याप्रमाणेच इतर सोलापूर असो, लातूर असो, इतर जे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये अर्धवट पीक विम्याचं वाटप झालं आहे, त्या अर्धवट पीक विम्याच्या वाटपाला आता सुरुवात झाली आणि त्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्याच्या विमा कंपनीकडून मिळालेल्या आजच्या अपडेटनुसार स्पष्ट आहे की आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी यांनी आज स्पष्ट केलं की 10 ते 12 या तारखेच्या आत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्याची अपडेट ही तात्काळ आता येऊनच जाणार आहे आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हीच एक अपडेट धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी द्यायची होती. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या अगोदर लोकलायझर क्लेमचे पैसे त्यांच्या खात्यावर पडलेलेच आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर स्टँडिंग क्रॉपच्या वेळेस शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर पडलेले आहेत. परंतु इतरही शेतकऱ्यांचे पैसे वाटपाचं अजून बाकी आहे आणि त्याच्यानंतर ज्या काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे पडायचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जर तुम्हाला लोकलायझर क्लेमचे पैसे जर स्टँडिंग क्रॉपच्या क्लेमचे मिळालेले जर असतील, तर आता पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं हा डबल पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना लोकलायझर क्लेमचे जर पैसे मिळाले असतील, त्याचा फरक म्हणून काढणी पश्चात नुकसान भरपाईचेही तुम्ही क्लेम केला असेल तर त्यांचेही पैसे त्यांच्या खात्यावर येणार आहेत. असं नाही की जर लोकलायझर क्लेमचे किंवा स्टँडिंग क्रॉपचा क्लेम केला आहे म्हणून त्याचे पैसे जर तुमच्या खात्यावर पडले असतील आणि पोस्ट हार्वेस्टचे पैसे येणार नाहीत असं नाही आहे. तर तुमचा हा क्लेम दुसरा क्लेम असल्यामुळं ह्या दुसऱ्या क्लेमचे पैसे तुम्हाला विमा कंपनीला द्यावंच लागेल. जर ज्या शेतकऱ्यांचं विमा कंपनीचं जर स्टँडिंग क्रॉपचा जर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला असेल आणि त्यांना लोकलायझर क्लेमचा जर पैसे आलेले नसतील, तरीही इतर फरक म्हणून याबरोबरच त्यांना पैसे पडू शकतात. अजून एक गोष्ट म्हणजे पोस्ट हार्वेस्टचा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना जर पैसे आले नसतील, तर त्यांनी डॉक्युमेंट आय डी घेऊन विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. त्यामुळं आज खरीप हंगाम 2024च्या उर्वरित पीक विम्याची अपडेट घेऊन आज आपण आलेलो आहोत. कारण खूप शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की फक्त GR येत आहेत, फक्त शासन जाहीर करत आहे, परंतु शेतकऱ्यांना शासन पैसे देत नाही. GR निघाल्यानंतर आपण ह्याही वेळेस सांगितलं होतं की GR निघाल्यानंतर राज्य शासनाला पैसे द्यावेच लागतात. अखेर राज्य शासन आता पैसे द्यायला सुरुवात करत आहेत आणि त्याची सुरुवात आजपासून झाली आहे म्हणायला हरकत नाही. जिल्ह्याचे प्रतिनिधी, धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांनी मिळालेल्या अपडेटनुसार 10, 11, 12 या 3 दिवसामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे पडून जाणार आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्याचे अपडेट येताच तात्काळ चॅनलवरून व्हिडिओ टाकला जाईल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.